नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर चला मग आपण पुन्हा एकदा नवीन बातमी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी। तर EPFOने एक नवीन बातमी अपडेट केली आहे। ती बातमी काय आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेण्याआधी जे कोणी आमच्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। इथे बघा मित्रांनो, हेडलाईन EPFO अपडेट, पैसे काढण्याचे नियम बदलले। EPFOने नोकरी करणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। EPFOने पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत। आता EPF काढण्याची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे। EPFOने वैद्यकीय संबंधित आगाऊ पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत। यापूर्वी ही दाव्याची मर्यादा 50,000 रुपये होती, ती आता 1 लाख रुपये करण्यात आली आहे। EPFOने 16 एप्रिल रोजी जारी केलेल्या परिपत्रकातून ही माहिती दिली आहे। EPFOने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आता तुम्ही 1 लाख रुपये काढू शकता। तर पुढे बघा, पैसे काढण्यासाठी फॉर्म 31 आवश्यक। EPFOने फॉर्म 31च्या पॅरा 68 अंतर्गत पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट केली आहे। EPFचा फॉर्म 31 आंशिक पैसे काढण्यासाठी आहे। हा फॉर्म अनेक कारणांसाठी वेळेपूर्वी पैसे काढण्यासाठी वापरला जातो। यामध्ये तुम्ही घर बांधण्यासाठी, घर खरेदी करण्यासाठी, लग्न करण्यासाठी आणि उपचार घेण्यासाठी पैसे काढू शकता। तर कोणत्या परिस्थितीत दावा केला जाऊ शकतो? EPFOच्या म्हणण्यानुसार खातेदार हे पैसे केवळ जीवघेण्या आजारांसाठी वापरू शकतात। कर्मचारी किंवा त्यांचा रुग्ण रुग्णालयात दाखल असताना तुम्ही पैसेही काढू शकता। कर्मचाऱ्याला सरकारी रुग्णालयात किंवा सरकारशी संबंधित कोणत्याही रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे। त्याचवेळी जर तुम्ही रुग्णाला खाजगी रुग्णालयात दाखल केले असेल तर प्रथम त्यांची तपासणी केली जाईल आणि नंतर तुम्ही दावा करू शकता। तर ही झाली आजची महत्त्वपूर्ण अपडेट EPFO बद्दल। आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।